नमस्कार, मी ऋतुजा. आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 1.2. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2साठी लागणारं बेसिक पूर्णपणे कवर करून घेतले. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसाल, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तुम्ही पटकन जाऊन बघून मग हा व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणते कोणते प्रॉपर्टीज इकडे वापरणार आहेत. त्याच्यामध्ये मी पूर्ण बेसिक कवर केले जे हा 1.2 मधले क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, चला तर सुरू करूया. इकडे प्रॅक्टिस सेट 1.2ला इथं सांगितलं आहे की आपल्याला 3 डायग्राम दिसत आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. गिवन बिलो आर सम ऑफ द ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ द सेगमेंट. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. म्हणजे इथं आपल्याला चेक करायचं आहे की ही जी लाईन आहे पी एम, इकडं पी एम आणि पी एम या अँगल बायसेक्टर आहेत का नाहीत हे चेक करायचं आहे. म्हणजे अँगल बायसेक्टर आहेत का नाही चेक करण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर्टी आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. तो कॉन्व्हर्स थिअरम काय सांगतो, याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ट्रायंगलसाठी 2 रेशो फाइंड आउट करायचे आहेत, प्रत्येक ट्रायंगलसाठी सेपरेटली 2 रेशो. आणि जर ते रेशो सेम आले तर आपण म्हणू शकतो की रे पी एम इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. चला तर मग रेशो कोणते घ्यायला लागलं ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघा काय करायचं आपल्याला. फर्स्ट इथं रेशो कोणता घेणार आहे मी, तर रेशो बघा कोणता घ्यायचा आहे. एकदा परत सांगते, रेशो तुम्ही लक्षात कसं ठेवाल. समजा पी हा अँगल बायसेट झालेला आहे. ठीक आहे, जो अँगल बायसेट झाला आहे त्याच्या कडेने एकतर क्यूपासून किंवा आरपासून सुरुवात करा रेशो लिहायला. समजा मी क्यूपासून सुरुवात केली तर रेशो काय होऊन जातो, क्यू पी अपॉन पी आर. पहिल्या रेशोला एक झाले क्यू पी अपॉन पी आर, हा एक रेशो काढायचा. आणि पलीकडे कोणती साईड, जिथून तुम्ही सुरुवात केली आहे तिथूनच सेकंड रेशोची पण सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे काय सेकंड रेशो आहे काय, क्यू एम अपॉन एम आर. सेकंड रेशो आहे क्यू एम अपॉन एम आर. हे 2 रेशो काढायचे आणि जर सेम आले तर मी म्हणू शकते की तो बायसेक्टर आहे. ठीक आहे, क्यू पी इज 7, पी आर इज 3. दिस इज द फर्स्ट रेशो. क्यू एम इज 3.5, एम आर इज 1.5. ठीक आहे, आता इथे बघा तुम्हाला माहिती आहे की वरतीसुद्धा पॉईंट नंतर 1 अंक आहे, खाली पण पॉईंट नंतर 1 अंक आहे. जर पॉईंट नंतर एकच अंक असेल तर तुम्ही पॉईंट डिरेक्टली कट करू शकता. ते होऊन जाईल डिरेक्टली 35 अपॉन 15 आणि मग होऊन जाईल 5 3 जा 15 आणि 5 7 जा 35. ज्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की क्यू पी अपॉन पी आर आणि क्यू एन अपॉन एम आरचा रेशो काय आलेला आहे, सेम आलेला आहे. मी तुला क्यू पी अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. जर रेशो सेम आला तर तुम्ही म्हणणार देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीने काय म्हणता येईल मला की ती जी मधली लाईन आहे कोण, पी एम इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीने मला म्हणता येईल रे पी एम, रे म्हणून आपण रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर असं लिहिणार आहे आपण. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चनसाठी आपल्याला चेक करायचं आहे सेम असंच रेशो. ठीक आहे, काय बघा रेशो काय होऊन जातील. इकडंसुद्धा समजा मी आरपासून सुरुवात केली, तुम्ही क्यूपासून पण करू शकता. क्यू पी अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. सेम रेशो आपण इकडं पण काढूया. क्यू पी अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. क्यू पी इज द 10, पी आर इज 7, 10/7. क्यू एम इज 8 अँड एम आर इज 6. तर रेशो येऊन झाल्याचा 2 4 जा 2 3 जा. इथं वरती रेशो आहे 10/3, खाली रेशो आहे 4/3. सेम येत नाही आहे, मग इथं आपण म्हणणार आहे क्यू पी अपॉन पी आर इज नॉट इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, देअरफोर रे पी एम इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर, नॉट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. लास्ट बघून टाकू आपण, लास्ट क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये बघा थर्डमध्ये सेम क्यू पी अपॉन पी आर. क्यू पी आहे आपल्याकडं 9, पी आर आहे आपल्याकडे 10. रेशो आहे आपल्याकडे 9/10च राहून जाईल. ठीक आहे, इथं बघितलं सेकंडली क्यू एम अपॉन एम आर. क्यू एम आहे आपल्याकडं 3.6, एम आर आहे आपल्याकडं 4.
आता मला समजा हा पॉईंट घालायचा तर मी 10ने मल्टिप्लाय करेल. 10ने मल्टिप्लाय केलं ते होऊन जाईल 3.6 × 10 आणि खाली होऊन जाईल 4 × 10. इकडे होऊन जाईल मग 36/40. तर ते होऊन जाईल 4 9 आणि 4 10. तर मग याच्यावर आपल्याला कळेल की अरे QM/MRचा रेशो दोन्हीकडे काय आलं आहे 9/10 9/10 म्हणजे सेम आलं आहे. तर मला असं म्हणता येईल QP/QPR = QM/MR बाय कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. आणि हा आपला फर्स्ट क्वेश्चन इकडं कंप्लीट होते. याच्यामध्ये आपण कॉन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरली आहे. 2 रेशो फाइंड आउट केले, सेम दाखवले, सेम आले तर तो रे बायसेक्टर होतो. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे. क्वेश्चन 2मध्ये इन ट्रायंगल PQR PM इज 15 PQ इज 25. हा पूर्ण PQ आहे आपल्याकडं 25. नंतर PR इज 20. हा पूर्ण आपला PR आहे 20 अँड NR इज 8 आणि हा NR आहे आपल्याकडे 8. स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरलल टू RQ. तर लाईन NM RQला पॅरलल आहे का नाही चेक करायचे. 2 लाईन्स पॅरलल चेक करण्यासाठी आत्ता पाठीमागं बघितलेल्यापैकी आपल्याकडे एक थेरम आहे जो आहे कॉन्वर्स ऑफ BPT. तो काय सांगतो, तो सांगतो की जर आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचं नाव सेम हेच घेऊया PQ आणि R. इकडे एक लाईन आहे आपल्याकडं N आणि M. तर NM ही लाईन QRला पॅरलल कधी होईल, जर मी या साईडचा रेशो काढेल PN/NR. म्हणजे रेशो काढेल मी PN/NR. या साईडचा रेशो काढेल PM/MQ. आणि जर रेशो सेम आले दोन्ही साईडचे तर मी असं म्हणू शकते की 2 लाईन्स पॅरलल आहेत. ठीक आहे. मग इथंसुद्धा आपण काय करणार आहे, त्या 2 लाईनचे 2 रेशो काढून घेणार आहे. ठीक आहे. त्याच्या आधी हे पूर्ण PR20 हे 8 आहे तर हे किती असेल 12 असेल. ते एकदा काढून बघूया. इथं फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन टोटल PR म्हणजे काय आहे, PR म्हणजे आहे PN + NRची सम. तर ते होऊन जाईल PN + NRची सम. ठीक आहे. टोटल PR आहे आपल्याकडे 20, PN आपल्याला माहीत नाही आहे आणि NR आहे आपल्याकडे 8. तर मग PN होऊन जाईल हे 20, हा प्लस 8 पलीकडे गेला -8. ते होऊन जाईल PN = 12 व्हॅल्यू PNची. सेकंडली अजून पलीकडं व्हॉट इज PQ इज द सम. हे बघा इकडं PQ सम आहे PM आणि MQला जोडलं की PQ भेटतो आहे. मग ते होऊन जाईल PQ = PM + MQ. PQ आहे पूर्ण 25, PM आहे 15. तर MQ आपण शोधतो आहे. MQ इज 25 - 15. तर मग MQ होऊन जाईल आपला 10. PN भेटला, MQ भेटला. आता आपण काढूया रेशो. कोणते रेशो आपण चेक करणार बघा. या लेफ्ट साईड रेशो आहे PN/NR. तर रेशो काढूया आपण PN/NRचा. PN/NR. PN आहे आपल्याकडे 12, NR आहे आपल्याकडे 8. 4 3 आणि 4 2 रेशो होऊन गेला 3/2. सेकंड रेशो काढू PM/MQ. PM आहे आपल्याकडे 15 आणि MQ आपल्याकडे 10. 5 3 आणि 5 2 रेशोला 1/2. म्हणजे असं कळलं PN/NRचा रेशो आणि PM/MQचा रेशो दोघांचा रेशो सेम आहे. देअरफॉर आपण म्हणणार काय, बाय कॉन्वर्स ऑफ BPTचा कॉन्वर्स सांगतो. बाय कॉन्वर्स ऑफ BPT these 2 lines are parallel. Which line? Then the line NM is parallel to line RQ. हेच आपल्याला स्टेट करायचं होतं की आहे का नाही पॅरलल चेक करत होतं. रेशो सेम आला, आपण म्हणूया these 2 lines are parallel. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलं बघा आपल्याला. इन दिस फिगर MNP NQ इज द बायसेक्टर. आधीच माहिती आहे की NQ हा अँगल बायसेक्टर आहे. इथं सिम्बॉल पण काढलेले. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ QP. तुम्हाला ही QPची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तर आपण वापरणार आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. तरी ते मी बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आता या प्रॉपर्टी काय होऊन जाईल बघा. बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर याच्यामध्ये कोणते रेशो सेम होऊन जातील, कारण की ऑलरेडी माहिती आहे बायसेक्टर आहे. तर रेशो सेम होऊन जातील बघा. कुठले मी तुम्हाला सांगितले, जो अँगल बायसेक्ट झाला आहे त्याच्याकडे सुरुवात करा. एकतर Pने किंवा एकतर Mने. मी करते P पासून सुरुवात. PN/NM
तर इथे मी PN/NM इज इक्वल टू होऊन जाईल काय PQ/QM इज इक्वल टू PQ/QM. व्हॅल्यू टाकूया. PN इज 7, NM इज 5, PQ माहीत नाही जे आपण शोधतो PQ म्हणा किंवा QP आणि QM इज 2.5. क्रॉस मल्टिप्लाय करूया. 7 ह्या जो 7 आहे ह्या 7कडे कोण येईल मल्टिप्लायला, हा 2.5 डिवाइड्स आहे तो इकडं मल्टिप्लायला येऊन जाईल आणि हा 5 जाईल कोणाकडं PQकडे मल्टिप्लाय. आता सध्या इकडे 5 मल्टिप्लायला इकडे घ्यायचं डिवाइडला जाईल, मग ते होऊन जाईल 7 × 2.5/5 इज इक्वल टू PQ. फायनली मग ते होऊन जाईल PQ इज इक्वल टू 7 × 2.5/5. तर डिवाइड करूया हे. 5 1 जा 5, 5 5 जा 25, पण इथं मला पॉईंट लिहायला लागेल 0.5 लिहायला लागेल मला. तर PQ इज इक्वल टू होऊन जाईल 7 × 0.5. तर PQ होऊन जाईल 7 5 जा 35, पण पॉईंटमध्ये लिहायला लागेल मला 3.5. मग माझा PQ होऊन जाईल 3.5. PQ म्हणा किंवा QP त्याने फाइंड आउट करायला विचारलं होतं ते. आणि हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला, फोर्थ क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे. मेजर्स ऑफ सम ऑफ द अँगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP/PB इज इक्वल टू AQ/QC. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AP/PB इज इक्वल टू AQ/QC. तुम्हाला वाटेल की अरे हा बघून तर आपला BPD थिअरमच आहे ना, BPD थिअरमच हे सांगतो AP/PB इज इक्वल टू AQ/QC. डायरेक्ट BPD थिअरम लावूया. पण BPD थिअरम लावण्यासाठी आपल्याला या दोन लाईन कोणत्या, या PQ आणि BC कशा असल्या पाहिजेत, पॅरलल. पण क्वेश्चनमध्ये कुठंच त्यांनी त्या दोन लाईन पॅरलल आहेत असं आपल्याला सांगितलं नाही आहे. तर मग आपण काय करणार आहे, ह्या दोन लाईन पॅरलल दाखवू आणि डायरेक्ट त्याला काय लावून टाकू, BPD थिअरम लावून टाकू, प्रूफ होऊन जाईल. आता बघा लाईन पॅरलल दाखवण्यासाठी काय करणार आपण, ठीक आहे. त्यासाठी मला ॲडिशनल गोष्ट सांगते. समजा दोन लाईन्स आहेत, ठीक आहे. मी अशी एक लाईन त्याला ट्रान्सफर काढली आहे. समजा हा अँगल आहे 60 डिग्री आणि हा अँगल पण आहे 60 डिग्री. या दोन अँगलला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. जे अँगल सेम डिरेक्शनचे आहेत त्यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे करस्पॉन्डिंग अँगलची व्हॅल्यू जर सेम असेल, करस्पॉन्डिंग अँगलची व्हॅल्यू जर सेम असेल तरच ह्या दोन लाईन काय असतात, पॅरलल असतात, ठीक आहे. अशा आपल्या प्रॉपर्टी खूप आहेत. करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी, इंटिरियर अँगल, अल्टरनेट अँगल, पण आत्ता आपल्याला लागणार आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल का, कारण की तुम्ही बघाल क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं तुम्हाला दिसतील दोन अँगल दिलेले आहेत. अँगल P 60 आणि अँगल B सुद्धा 60 आहे. तर मला काय लिहिता येईल, जर हे दोघं माझे करस्पॉन्डिंग अँगल झाले ना, ऑलमोस्ट करस्पॉन्डिंग अँगल सेम असतील तर ह्या दोन लाईन कशा येऊन जातील, पॅरलल. आणि ते आल्यानंतर मग मला BPD थिअरम लावता येईल. तर मी काय लिहिलं इथं, फ्रॉम गिवन फिगर. बघा दिलेल्या डायग्राम आपल्याला काय कळलं, फ्रॉम गिवन फिगर आपल्याला असं कळलं की अँगल APQ इज इक्वल टू अँगल PBC म्हणा किंवा ABC म्हणा. इथं म्हणूया गिवन, कारण की इच अँगल इज ऑफ 60 डिग्री. दोन अँगल सेम आहे. तिथे काय लिहिणार आपण, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. तर आपल्याकडं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे पॅरलल लाईनसाठीचे, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. तर ही पॅरलल लाईनची टेस्ट काय सांगते की जर दोन लाईन्सच्या मधले करस्पॉन्डिंग अँगल सेम आहेत तर आपण काय म्हणू शकतो, सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. आणि जर असं असेल तर आपण काय लावतो, याला पॅरलल लाईन भेटल्या त्याला बाय BPD थिअरम. आणि BPD थिअरम होऊन जाईल आपला, तो लावला BPD थिअरम झाला आपला AP/PB इज इक्वल टू AQ/QC. आणि हीच गोष्ट आपल्याला प्रूफ करायची होती, ठीक आहे. असं आहे आपल्याकडे, ठीक आहे. हा एकदम इझी क्वेश्चन होता. चला जाऊया नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन. चला बघा फिफ्थ क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, इन अ ट्रॅपेझियम AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. तुम्हाला दिसेल AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. इथं आपल्याला दिसेल आपण लावू शकतो प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. 3 पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आहे ती काय सांगते, AP/PD इज इक्वल टू BQ/QC. त्यात आपल्याला व्हॅल्यू दिली आहेत, AP दिली आहे 15, PD दिली आहे 12, QC दिली आहे 14. फाइंड व्हॅल्यू ऑफ BQ. तर मग इथं 3 लाईन पॅरलल असताना आपण लावणार आहे बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. 3 पॅरललची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याकडं, AP/PD इज इक्वल टू BQ/QC. APची व्हॅल्यू आहे 15, PD आहे 12, BQ माहीत नाही आणि QC आहे 14.
क्रॉस मल्टिप्लाय करते होऊन जाईल 15 × 14 इज इक्वल टू 12 × BQ. तर BQ इज इक्वल टू होऊन जाईल 15 × 14 अपॉन 12. Therefore BQ is equal to 15 × 14 upon 12. 3 4 3 5 ते होऊन जाईल BQ is equal to 5 × 14 upon 4. 2 2 2 7 ते होऊन जाईल BQ is equal to 5 × 7 upon 2. ते होऊन जाईल BQ is equal to 7 5 35 upon 2. तर मग पॉईंटमध्ये येईल उत्तर BQ is equal to 2 1 2 2 7 14.5. मग BQचा आन्सर येऊन जाईल आपल्या 17.5. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल हा क्वेश्चन. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. बघा 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे. फाइंड QP युझिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. इथं तुम्हाला दिसला अँगल बायसेक्टर. ऑलरेडी माहिती आहे अँगल कशा आहे, त्यामुळे लगेच आपण काय लावणार आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ठीक आहे, बघा काय होऊन जाईल. इथे लिहूया बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी होऊन जाईल आपली काय, तर बघा MN/NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. जिथून तुम्ही सुरुवात केली पहिली तिथूनच दुसरी सुरुवात करायची आहे. MN/NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. मग रेशो लिहिला इकडं MN/NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. MN आहे आपल्याकडे 25, NP आहे आपल्याकडे 40, MQ आहे आपल्याकडे 14, QP आपण फाइंड आउट करतो आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं 25 × QP इज इक्वल टू 14 × 14. तर QP इज इक्वल टू होऊन जाईल 14 × 40 अपॉन 25. सॉल्व करूया हे. QP इज इक्वल टू 5 5 5 8 14 × 8 अपॉन 5. तर ते होऊन जाईल QP इज इक्वल टू 14 × 10 14 × 8 112 अपॉन 5. QP इज इक्वल टू 5 1 5 5 2 10 उरला 1 5 2 10 उरला 2. तर पॉईंट दिले 0 20 5 4 20. मग आपला QP बरोबर होऊन जाईल 22.4. आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. जसं दिसते तशी आपण प्रॉपर्टी लावतो आहे लगेच. बघा नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबरचा क्वेश्चन. इथं सुद्धा आपल्याला 3 पॅरल लाईन दिसतील. कोणत्या कोणत्या ABCD आणि EF. असं दिसलं की आपण लावणार आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स. लगेच होऊन जाईल. कुठून सुरुवात करा. AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स. आणि आपण एक्सला शोधतो आहे बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स. 3 पॅरल लाईन्सने परत रेशो सेम येऊन जातील. बघा रेशो कोणते बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स. रेशो होतं आपल्याकडं AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. AC इज 12, CE इज X, BD 8, DF 4 येऊन जाईल. ठीक आहे, DF 4. क्रॉस मल्टिप्लाय करूया 12 × 4 येऊन जाईल. इकडं 8 × X येऊन जाईल. आपल्याला एक्सला काढायचे. X इज इक्वल टू 12 × 4 अपॉन 8. 4 1 4 4 2 8. येऊन जाईल X इज इक्वल टू 12/2. 2 1 2 2 6 12. Therefore X इज इक्वल टू 6. आणि दिस इज आवर फायनल सोल्युशन. ठीक आहे, बघा हे आहे क्वेश्चन नंबर 7चं सोल्युशन. चला जरा नेक्स्ट क्वेश्चन. बघा 8 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे. एक ट्रायंगल दिलं आहे. याच्यात तुम्हाला LM दिला आहे 6, MN दिला आहे 10 आणि TN दिला आहे 8. आपल्या काढायचं LTची व्हॅल्यू. हे तुम्हाला दिसेल अँगल बायसेक्टर म्हटलं की प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर लावतो आपण. बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर कोणते रेशो सेम येतील बघा. बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर इथं सुद्धा कोणतेही 2 रेशो सेम येऊन जातील. तर बघा कोणते 2 रेशो. बघा रेशो येऊन जाईल. समजा हा बायसेक्टर आहे. कुठून सुरुवात करा L पासून किंवा L पासून केली मी. तर काय होऊन जाईल LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. रेशो होऊन जाईल आपला LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन LT. LM अपॉन MN. LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. LM आहे 6, आपल्याकडे MN आहे 10
एल टी माहीत नाही आपण शोधतो आणि टी आहे. 8 क्रॉस मल्टिप्लाय करूया. 6कडे 8 येईल मल्टिप्लायला. 10 जाईल एल टीकडं. ते होऊन जाईल 6 इकडं 4 8 इकडं 10 जाईल डिवाइडला राहील फक्त एल टी. तर होऊन जाईल एल टी इज इक्वल टू 6 × 8/10. 2 4 जा 2 5 जा. ते होऊन जाईल एल टी इज इक्वल टू 6 × 4/5. एल टी इज इक्वल टू 6 4 जा 24/5. तर एल टी होऊन जाईल 5 1 जा 5 5 4 जा 20 और 4.8. पॉईंट आन्सर वाढू शकता. आणि एल टी आहे आपला 4.8 जो आपल्याला पाहिजे होता क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला इथं अँगल बायस्टर दिसला की लगेच प्रॉपर्टी ऑफ अँगल बायस्टर लावणार आहे आपण. इथं लिहिलं बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. बघा कोणते रेशो सेम येऊन जातील. AB/BC इज इक्वल टू AD/DC. तर काय होऊन जाईल बघा रेशो AB/BC इज इक्वल टू AD/DC. AB होऊन जाईल आपल्याकडे एक्स घेऊन दिला आहे. BC आहे आपल्याकडं x+5. AD आहे आपल्याकडे x-2. DC आहे x+2. क्रॉस मल्टिप्लाय केलं. एक्सकडं कोण येईल मल्टिप्लायला x+2 आणि x-2कडं कोण येईल मल्टिप्लायला x+5. सेपरेटली मल्टिप्लाय करूया. x × x x² x × 2 2x इज इक्वल टू x × x² x × 5 तर 5x -2 × x -2x आणि -2 5 जा 10. ते होऊन जाईल फायनली x² + 2x ठेवते हे x² -5 + 2 होऊन जाईल +3x - 10. ठीक आहे. तर नेक्स्ट ब्लॉक काय होऊन जाईल सगळे x² वगैरे साईडला घेऊन टाकू आपण. x² + 2x - x² - 3x कोण राहील फक्त -10 राहील. x² - x² काय होऊन जाईल कट होऊन जाईल. राहील 2x - 3x इज इक्वल टू -10. इथं करूया 2x - x किती होऊन जाईल -1x इज इक्वल टू -10. देअरफॉर मायनस मल्टिप्लाय केलं तर होऊन जाईल x इज इक्वल टू 10. दिस इज आवर आन्सर. x इज इक्वल टू 10 हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच क्वेश्चनला तुम्हाला तो एक्सच्या व्हॅल्यू काढा म्हणून फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. चला जरा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपली ॲक्टिव्हिटी आहे इकडं 10th ॲक्टिव्हिटी. बघा काय करतं याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या इथं ट्रायंगल दिलेत आणि ट्रायंगलमध्ये आपल्याला ऑलरेडी 2 साईड पॅरल माहीत आहेत. कोणते इथं बघा तुम्हाला दिसेल इकडं मी काढते. याच्यामध्ये PQ लाईन तुम्हाला दिसेल. PQ लाईन ही Dला पॅरल आहे ऑलरेडी माहीत आहे आपल्याला. दुसरं QR इज पॅरल टू EF. QR आणि EFसुद्धा पॅरल आहेत हे पण माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे पलीकडची लाईन म्हणजे PR आणि DFसुद्धा एकमेकांना पॅरल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे ही लाईन PR आणि DF एकमेकांना पॅरल प्रूफ करायचे आहे. ठीक आहे. ही लाईन PR आणि DF आपल्याला माहीत नाही पॅरल आहे. तर कसं करायचं ऑलरेडी जे ट्रायंगल आपल्याला माहीत आहे ते ट्रायंगल घेऊ. त्यांना BPT थेरम लावूया. इन ट्रायंगल XDE लगेच घेतला आपण कुठला ट्रायंगल XDE घेतला. बघा ट्रायंगल घेतला XDE तर मी डार्क करते XDE. दिसला XDE ट्रायंगल. याच्यामध्ये PQ आणि DE एकमेकांना पॅरल आहे. तर म्हणून जाईल BPT थेरमने इथं हे गिवनमध्ये लिहिते. इथं काय लिहितं पहिला आपल्याला लिहिता गिवन. ठीक आहे. ऑलरेडी त्याने सांगितले पॅरल आहे म्हणून. रेशो काय होऊन जाईल XP/PD इज इक्वल टू XQ/QE. लिहून टाकू लगेच XP/PD इज इक्वल टू XQ/QE. हे कसं लिहिलं बाय BPT. ठीक आहे. सेकंडली आता सेकंड ट्रायंगल बघा कुठला आहे. सेकंड ट्रायंगल घेतला बघा XEF. याच्यावर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की QR आणि EF पॅरल आहे. तर मग रेशो काय होऊन जाईल आणि हे पण रेशोवर नाही हे ऑलरेडी माहिती आहे गिवन म्हणून तिथे लिहिलेलं मला हे ऑलरेडी मला गिवनवरून माहिती आहे. रेशो काय लिहिली बघा रेशो लिहिल XQ/QE इज इक्वल टू XR/RF. लिहून जाईल मी इकडं XQ/QE इज इक्वल टू XR/RF. आणि हे कशावर लिहिलं मी बाय BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम फ्रॉम 1 and 2. आता 1 and 2 मध्ये तुम्हाला दिसेल की 1 and 2 मध्ये तुम्हाला एक साईड सेम आहे. कोणती साईड सेम आहे बघा XQ/QE आणि XQ/QE. एक साईड सेम असेल की आपण दुसऱ्या पण सेम म्हणतो ही सेम आहे. तर नेक्स्ट साईड कोणती साईड बघा
एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू इकडच्या सेकंडची एक्स आर अपॉन आर एफ पण काय होऊन जाईल, सेम होऊन जाईल. आणि जर हे सेम झालं तर आपण कॉर्नर्स ऑफ इकडे म्हणू शकतो की एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ ही रेशो सेम असल्यामुळं एक्स पी आर आणि डी एफसुद्धा पॅरलल लाईन्स आहेत. इतका सोपा हा क्वेश्चन आहे 10th नंबरचा. इम्पॉर्टंट आहे, सारखा आहे तो पेपरला. एकदा परत ॲक्टिव्हिटी एकदा चेक करून घ्या. बघा लास्ट क्वेश्चन 11 नंबरचा क्वेश्चन काय दिला आपल्याला, इन ट्रायंगल ए बी सी. लगेच मी ट्रायंगल ए बी सी काढते. दिलं आहे आपल्याला इन ट्रायंगल ए बी सी, ए बी सी. रे बी डी काढली, रे बी डी. रे बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी, बायसेक्ट करते. आणि रे सी, अजून एक रे आहे रे सी ई बायसेक्ट्स अँगल ए सी बी. याला पण बायसेक्ट केलं मी, त्याला असं सिम्बॉल काढते. इफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू ए सी, तर आपल्याला सांगितले की दोन साईड सेम आहेत. कोणत्या कोणत्या साईड सेम आहेत बघ, सांगितले ए बी आणि ए सी सेम आहे. ए बी म्हणजे ही लाईन आणि ए सी ही लाईन, दोन लाईन सेम आहेत, सेम लेंथच्या आहेत. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे ई डी पॅरलल टू बी सी. म्हणजे समजा मी इथं एक लाईन काढली ई डी, बघा इथं काढली मी ई डी अशी एक लाईन काढली. तर ही लाईन ई डी ही लाईन पॅरलल व्हायला पाहिजे कुणाला, डी सीला. हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. ठीक आहे, चला तर बघूया प्रूफ कसं करता येईल आपल्याला. चला तर या क्वेश्चनमध्ये बघा काय करायचं आपल्याला, कसं प्रूफ करणार आहे. सुरुवातीला दोन बायसेक्ट दिलेलं असल्यामुळे आपण काय लिहूया, अँगल बायसेक्ट प्रॉपर लिहूया. ठीक आहे, फॉर बी डी इन ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी सीने सुरुवातीला एक बायसेक्ट आहे रे बी डी. रे बी डी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. आणि दुसरा रे सी ई इज बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. दोन्ही पण बायसेक्ट आहेत, तर मग आपण काय म्हणायला, बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय होऊन जाईल बघा, दोन्ही लावायचे, दोन रेशो येऊन जातील. पहिली तर लावते मी बी डीसाठी. ठीक आहे, प्रॉपर्टी येऊन जाईल आपली. तर मग प्रॉपर्टी होणे काय होऊन जाईल, जर फक्त बी डी बायसेक्टर असेल तर बघा सोपं आहे, ते असं दिसेल. मग फक्त बी डी बायसेक्टर असेल तर ए बी सी आणि फक्त एवढं दिसून जाईल ना डी. तर मग रेशो काय होऊन जाईल आपला, रेशो येऊन जाईल ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. तुम्हाला काढ रेशो डायग्राम काढली मी इथं, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. याला क्वेश्चन नंबर आपण 1 म्हणून टाकूया. ठीक आहे, सेकंडली आता अँगल बायसेक्टर लावा कोणाला, तोच ट्रायंगल तोच आहे, फक्त बायसेक्टरचा कोणता बघा, बायसेक्टर सी ई आहे आता बायसेक्टर. ठीक आहे, आणि रेशो काय येऊन जाईल बघा, बायसेक्टर सी असेल तर रेशो येऊन जाईल आपला ए सी अपॉन सी बी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. लगेच लिहून टाकू आपण तो. रेशो येऊन जाईल ए सी अपॉन बी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. क्वेश्चन नंबर 2 म्हणून टाकाया. ठीक आहे, या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसेल ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की ए बी आणि ए सी सेम आहेत. मग इथं हा जो ए सी आहे, ह्या ए सी जागेवर मी ए बीला चालणार आहे, कारण की असं पण ए बी आणि ए सी सेमच आहेत. तर मी ए सीला लिहून टाकलं ए बी आणि खाली आहे बी सी इज इक्वल टू, बाकी सगळं सेम आहे, ए ई अपॉन ई बी वगैरे सगळं सेम. क्वेश्चन नंबर 3 म्हणलं. आता 1 आणि 3 मध्ये तुम्हाला दिसेल 1 आणि 3 मध्ये ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी, एक साईड सेम झाली. जर एक साईड सेम असेल तर ही दुसरी साईड पण काय होणार आहे, सेम होऊन जाणार आहे. मग इथे लिहिणार आहे मी फ्रॉम 1 and 3. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 काय होऊन जाईल, जर एक साईड सेम आहे तर साईड कोणती होऊन जाईल, ए डी अपॉन डी सी. ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी सेम होऊन जाईल. आणि तुम्ही जर बघाल ना तर बघा हा रेशो कोणाचा आहे, इथं बघा चित्रामध्ये ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन ई बी. असा फॉर्म्युला कोणाचा असतो, बी पी टी थेरमचा. आणि बी पी टी थेरम जर साठी जाता आपण म्हणा की बाय कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. बी पी टीचा कॉन्व्हर्स सांगेल रेशो सॅटिस्फाय झाला आहे म्हणजे लाईन कशा आहेत, पॅरलल. बाय कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी सेगमेंट ई डी पॅरलल टू सेगमेंट डी सी. आणि हे होऊन जाईल आपलं प्रूफ होऊन जाईल. ठीक आहे, कळलं नसेल तुम्ही एकदा रिवाईज करून परत बघू शकता. यासाठी तुम्हाला मी आधी सांगितलं आहे तुम्ही सुरुवातीचे याच्या आधीचा आपला बेसिक्सचा व्हिडिओ बघायला पाहिजे, त्याने तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. हे मी जे घेतलेत ना 11 क्वेश्चन सेकंड एक्सरसाइजमधले, तर पूर्ण तुमचे क्लिअर होऊन जातील. एकदा तुम्ही रिवाईज करून बघा. आणि जरी काही तुमचे डाऊट असतील तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.